आज मी मस्तपैकी छान चवदार टेस्टी अगदी काही कमी वेळातच होणारी शेवगाची शेंगाची अशी दाट अशी रस्सेदार रस्सा भाजी बनवलेली आहे। ह्याला लागणारा वेळ खूप कमी आहे, लागणारे साहित्य खूप कमी आहे आणि खायला मात्र इतकी टेस्टी चवदार की पोट भरेल पण मन भरणार नाही, इतकी चविष्ट ही भाजी तयार होती। तर चला बघूया आपण याला लागणारे साहित्य, बनवायची कृती। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। ते इकडे मी शेवगाच्या शेंगा स्वच्छ धुवून सोलून मस्त शिजून घेतलेल्या आहेत। जास्त काही गाळ शिजवायचे नाहीत, थोडेसे नॉर्मल याला शिजून घ्यायचं आहे आणि हे शिजवलेल्या पाण्याचाच आपल्याला रस्सा बनवायचा आहे, म्हणजे ह्या पाण्यामध्ये खूप छान टेस्ट असते आणि प्रोटीनसुद्धा असतं। थोडंसं आपल्याला लागणारं साहित्य बघूया। कढीपत्त्याची पानं, एक चिरलेला कांदा, एक चिरलेला टमाटर घेतलेला आहे। त्यानंतर इकडे मी एक वाटण केले, ह्याच्यामध्ये थोडे शेंगदाणे, खोबरं, अद्रक, लसूण आणि हिरवी कोथिंबीर म्हणजे कोथिंबीर टाकून चांगलं जाडसर वाटण केले। जास्त पातळ नाही बनवायचं, काय होतं थोडंसं जाडसर म्हणजे थिक ठेवलं ना ग्रेव्ही खूप छान दाटसर येते। हे बघू शकता, अद्रक, लसूण, हिरवी कोथिंबीर आणि खोबरं आणि थोडे शेंगदाणे असे भाजून घ्यायचं आणि वाटण करायचं। त्यानंतर हे आपल्या शेवगाच्या शेंगा शिजून घेतल्यात। आता कढाईमध्ये तेल ठेवलेत आपण, याच्यामध्ये आपण कढीपत्त्याचे पाने टाकायचे थोडेसे। त्यानंतर आपण हा एक बारीक चिरलेला कांदा याच्यामध्ये टाकून घेऊया। ही भाजी मी सकाळच्या टिफिनसाठी बनवत आहे, हा सकाळचा टाईम दाखवते तुम्हाला, म्हणजे इतकी सोपी भाजी ना की तुम्ही सकाळीसुद्धा ही भाजी सहजपणे बनवू शकता। तर एक कांदा आणि एक बारीक चिरलेला टमाटर मी याच्यामध्ये टाकून घेतले। हे जोपर्यंत परतून होते तोपर्यंत आपण थोडीशी वाट बघायची, त्याचा कच्चापणा दूर होईपर्यंत परतून घ्यायचं। थोडंसं तेल इथं मी रोजच्यापेक्षा 1 चमचा जास्त टाकलं आहे, कारण काय होतं तरी छान येते मग। आता हे जे वाटण केले ते चमच्याच्या साहाय्याने थोडं थोडं काढून पूर्णपणे याच्यामध्ये टाकून घेते। शेंगदाणे आणि खोबरं याच्यामध्ये टाकलेलं आहे, अद्रक, लसूण, कोथिंबीर हे सगळं वाटण करून घेतलं, थोडंसं पाणी करून। एक ग्रेव्ही याची खूप छान थिक तयार होती। आता याला थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि मग आपण याच्यामध्ये टाकायचे मसाले। आता इथे मी 1-1.5 चमचा लाल तिखट वापरते, आवडीनुसार तुम्ही इथे मसाले टाकू शकता। त्यानंतर आता याच्यामध्ये टाकायचं आपण गरम मसाला, इकडे टाकून घेते। गरम मसाला काढायला थोडा वेळ लागतोय, हे बघा गरम मसाला टाकून घेतलाय। त्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आपल्याला धना पावडर, हळद, जे पण आपले रोजचे भाज्याचे मसाले असतात ते टाकायचं। हे बघा इथे मी धना पावडर टाकलाय, गरम मसाला पावडर टाकलाय, लाल मसाला टाकलाय, चवीनुसार हे मसाले वापरायचे। मी अंदाजे काहीच सांगत नाही, तुमच्या अंदाजे तुम्ही इथे मसाले वापरा। हळदसुद्धा टाकून घेतली 1 मोठा चमचा भरून, कारण ज्यावेळेस आपण लाल मिरचीचं ज्यावेळेस आपण रस्सा भाजी वगैरे करतो ना, तर त्या भाजीला स्पेशली ना हळद चांगली वापरली ना तर तिचा रंग खूप छान येतो। हे बघा आता मस्तपैकी हे जे मसाले आपण याच्यामध्ये टाकून घेतलेत हे सगळे परतून घ्यायचे, जे आपण वाटण केले त्याच्यासोबत। इतकी खमंग टेस्टी अशी ही रस्सा भाजी तयार होती। हे बघा 1-1.5 मिनटामध्ये मंद आचेवर मसाला असा परतून घ्यायचा आणि तुम्ही बघू शकता याचा थिकनेसपणा तुम्ही बघू शकता, इतकी सुंदर भाजी ही तयार होती। खायला तर तुम्ही टेस्ट करा बनवून, मग तुम्ही स्वतः तारीफ करता, इतकी छान भाजी तयार होती हा वाटण केल्यामुळं। हे बघा आता हे शेवगाच्या शेंगा आपण याच्यामध्ये टाकायच्या, जास्त गाळ करायच्या नाही म्हणजे शिजून जास्त घ्यायच्या नाही, थोड्याशा याच्यामध्ये कच्चापणा ठेवायचं। हे बघा सगळ्या शेंगा अशा मसाल्यामध्ये मी टाकून घेतल्या आणि हलक्या हाताने आता ह्याला मिक्स करायचं। आपण इकडे अजून मीठ वापरलं नाही, मीठ टाकायचं राहून गेलेलं आहे, पण ते मी आता टाकून घेते नंतर। अगोदर हे मिक्स करून घेते जरा चांगलं, पूर्ण मसाल्यामध्ये हे शेवगाच्या शेंगा मिक्स करून घ्यायच्या। तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहेत आपल्या ह्या शेवगाच्या शेंगा,
प्रत्येक शेंग अशी मसाल्यामध्ये ग्रेव्हीमध्ये बुडालेली आहे आणि आपल्याला प्रत्येक घासामध्ये ह्या मसाल्याचा एक आनंद म्हणजे खाता बळच नाही, ग्रेव्हीची एक मस्त मजा येते खाताना. आता हे मिक्स करून घेतले. थोडा माझा कॅमेरा पडून गेला, हात लागला, टच झाला, हे असं होतं म्हणून जरा जपून करायला लागतं सगळ्या गोष्टी. आता वरून थोडी कोथिंबीर टाकते. 1 मिनिट ठेवलं आहे गॅसवर. तर बघू शकता मस्तपैकी आता उकळी आलेली आहे आणि शेवगाची शेंगा आपण शिजून घेतल्यामुळं काहीही जास्त वेळ लागत नाही, फक्त 2 मिनिटाला उकळून द्यायचं. हे बघा, शेंगामध्ये जो पण कच्चापणा असतो ना, 1-2 मिनिटामध्ये तो सगळा म्हणजे पूर्णपणे शिजून निघतात. आता हे बघू शकता आपली ही रस्सा भाजी कशी तयार झाली आहे. तरीवाली सुंदर अशी ही आपली भाजी, शेवग्याची रस्सा भाजी तयार झाली. छानपैकी चवदार, टेस्टी, खमंग ही अशी रस्सा भाजी तयार झाली. हे बघू शकता इतका छान हा रस्सा लागतो ना खायला, राईससोबत तर अप्रतिम लागतो. तर नक्की ट्राय करा अशा प्रकारे शेंगाची रस्सा भाजी. पाहुणे वगैरे जरी आले तरी अशा वेळेस पण तुम्ही हा बेत बनवू शकता, इतकी छान लागते ही रस्सा भाजी. तर आता मी याला थोडंसं थंड करून घेते आणि मग आपण प्लेटमध्ये सर्व करूया. तर तयार झालेली आहे आपली ही रस्सा भाजी. बघू शकता एका छोट्या प्लेटमध्ये मी आता सर्व करत आहे आपली ही शेवगाची शेंग. तर बघू शकता याचा थिकनेसपणा, ग्रेव्ही किती दाटसर झालेली आहे. छानपैकी असं म्हणजे पातळ अजिबात वाटत नाही आहे. परफेक्ट याच्यामध्ये थिकनेस पण आलेला आहे, म्हणजे जशी ग्रेव्ही आहे अगदी तशीच परफेक्ट झालेली आहे. तर इतकी चवदार ही रस्सा भाजी लागते शेवगाची शेंगाची. एकदा तरी नक्की ट्राय करून बघा आणि खाऊन बघा, याची टेस्ट घेऊन बघा. भाकर मी म्हणते ना, भाकर राईसोबत तुम्ही पोट भरून जेवण करताल, इतकं मस्त लागते भाजी. तर छान बनवलेले आहे, खूप कमी वेळामध्ये, खूप कमी साहित्यामध्ये. काही असं मोठं वाटण नाही केलं, काही नाही, छोटंसं आपलं वाटण शेंगदाणे लसूणचं करून मस्तपैकी ही रस्सा भाजी तयार केली आहे. सेम प्रोसेसमध्ये तुम्ही चण्याची उसळ, मटकीची उसळ वगैरे करू शकता. तर कशी वाटली तुम्हाला आपली सिंपल शेंगाची रस्सा भाजी? आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बघू शकता मस्तपैकी झालेली आहे रस्सा भाजी. चला भेटते मी तुम्हाला.